गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी स्मिता। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नजर टाकूयात आजच्या बातमीपत्रावर। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा अपघात झालाय। चिपळूणच्या खेडी पुलाजवळ मालगाडीचे 10 डबे घसरल्याने हा अपघात झालाय। कोकण रेल्वे पुन्हा एकदा खोळंबली आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे। त्यामुळे दुरुस्तीसाठी किमान 24 तास लागणार असल्याचंही सांगण्यात आलंय। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने 6 वर्षापूर्वी केली होती, पण स्मारक काही उभे राहिले नाही। आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या बजेटमध्ये त्याची तरतूद करून शिवस्मारक उभारू अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी केली आहे। खेड आळंदी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शरद बुट्टे पाटील यांच्या प्रचारार्थ राजगुरुनगरमध्ये आयोजित सभेत शहा यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्ला चढवलाय। काँग्रेस राष्ट्रवादीची राज्यात 15 वर्षे व देशात 10 वर्षे सत्ता असताना 2G घोटाळा, हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, इस्रो घोटाळा, तसेच एरोप्लेन घोटाळा आणि आदर्श घोटाळा असे अनेक घोटाळे झालेत आणि त्यामुळे त्यांना जनतेने घरी बसवले अशी टीकाही त्यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यात भव्य स्मारक करण्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने 2008 मध्ये केली होती। शिवाजी महाराजांबद्दल अभिमान असलेल्या या स्मारकाला भाजपने पाठिंबा दिला होता, पण अजूनही हे स्मारक झाले नाहीये। स्मारक करायचे नव्हते तर घोषणा कशी केली अशी विचारणा करून शहा यांनी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर शिव छत्रपतींचे स्मारक उभारेल, तसेच पहिल्या बजेटमध्येच त्यासाठी तरतूद केली जाईल अशी घोषणा केली आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। भाजपचे नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे। त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे। नोटिशीला उत्तर देण्यासाठी गडकरींना बुधवार संध्याकाळपर्यंतचा निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे। उत्तर न दिल्यास थेट कारवाईचा निर्णय घेणार असल्याचंही नोटिशीत सांगण्यात आलंय। लातूर जिल्ह्यातील निलंगाच्या सभेत बोलताना पैसे घेऊन मतदान करा असं वादग्रस्त वक्तव्य नितीन गडकरींनी केलं होतं। या निवडणुकीत अनेक भ्रष्ट नेते उभे आहेत। या भ्रष्ट नेत्यांकडे असलेला पैसा ते खुल्या हाताने वाटतायत। ते पैसे घ्या आणि आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका, पण मत मात्र भाजपालाच द्या असं आवाहन नितीन गडकरींनी प्रचार सभेत केलं होतं। गडकरींच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असल्याचं आयोगाला प्रथमदर्शी वाटतंय आणि त्याबाबत बाजू स्पष्ट करावी असं आयोगाने गडकरींना बजावलंय। मी तुमचे चेहरे बघून आलो, मला चेहऱ्यावरून भविष्य जाणण्याची कला थोडी बहुत अवगत आहे। तुम्हाला येत्या 10 दिवसामध्ये मोठ्या लक्ष्मी दर्शनाचा योग आहे। खास लोकांना विदेशी, चिल्लर नेत्यांना देशी। बरोबर आहे ना? ताई माई अक्का, म्हातारीला लुगडं, तरुण पोराला पॅन्ट शर्ट आणि सगळे गांधीवादी आहे। 5-5 हजार रुपये द्या म्हणतात, महागाई वाढली। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला खायचं आहे ते खाऊन घ्या, प्यायचं आहे ते पिऊन घ्या, मिळालं ते ठेवून घ्या। हरामाचा माल गरीबाकडे जाण्याची हीच वेळ आहे, तेव्हा लक्ष्मीला नाही म्हणू नका। पण मत देताना विचार करा की तुमचा मत महाराष्ट्राच्या। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। पुढील बातमी भुसावळ मधील। भुसावळ शहरात नवदुर्गा विसर्जन किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडलाय। मिरवणुकीचा मुख्य मार्गातून 23 मंडळांना परवानगी देण्यात आली, मात्र आचारसंहिता असल्याने काही मंडळांना 10 वाजेनंतर मागे परतावे लागले। पोलिसांनी 10 वाजेनंतर वाद्य बंद करण्याचे आदेश दिलेत, त्यावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये गदारोळ झाला। मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत आचारसंहितेचे पालन करण्यास सांगितलं। 10:30 वाजेनंतर जमावाला पांगवण्याकरता पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागलाय। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त राखत CRPF तसेच पोलीस आणि होमगार्ड यांची तुकडी बंदोबस्त राखण्यासाठी तैनात करण्यात आली। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। गूगलने संपूर्ण जग आपल्या मुठीत घेऊन ठेवलंय।
म्हणून गुगलला सर्च इंजिन म्हणून सर्वाधिक पसंती देण्यात येते. सर्च इंजिनचा वापर आता केवळ इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधण्यापुरता मर्यादित न राहता इतरही अनेक वैशिष्ट्ये त्यांना जोडण्यात आली आहेत. गुगलचा नॉलेज ग्राफ हे त्याचेच उदाहरण म्हणता येईल. नुकतेच गुगल मोबाईल धारकांना अधिक सर्च स्पीड वाढवून देण्याच्या तयारीत असताना गुगलला टक्कर देण्यासाठी डकडकगो हे नवीन सर्च इंजिन सादर करण्यात आलंय. डकडकगोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्च इंजिन युजरचा मार्क काढत नाही. ज्याप्रमाणे गुगल तुम्ही वापरत असलेल्या अन्य वेबसाईटचा मार्क काढून त्यानुसार तुम्ही सर्च करत असलेल्या गोष्टींचे अग्रमक ठरवते, त्याप्रमाणे डकडकगोवर सर्चिंगचे पर्याय व्यक्तिरूप बदलत नाहीत. त्याउलट डकडकगोवर सर्च करण्यात आलेल्या गोष्टीचे सर्व उपलब्ध पर्याय तुम्हाला मिळत आहेत. iOS 8 किंवा OS X या ऑपरेटिंग सिस्टीमवर डकडकगो डिफॉल्ट सर्च इंजिन म्हणून वापरता येते. क्रोम अथवा मोझिलावर duckduckgo.com या लिंकद्वारे हे सर्च इंजिन वापरता येतं. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. महाराष्ट्र ही वीरांची, शूरांची आणि राष्ट्रसंतांची भूमी आहे. या भूमीत गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मात्र या वर्षात महाराष्ट्राचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीये. आता केंद्रात भाजपाचे सरकार आहे. देशाच्या विकासासोबतच राज्यात भाजपाचे सरकार आणले तर विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन देशाचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले. चिमूर येथे आयोजित भाजपाचे उमेदवार कीर्तिकुमार भांगाडिया यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य मितेश भांगाडिया, वसंत वारजपूर, डॉक्टर दीपक यावले, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र मोटघरे उपस्थित होते. राजनाथ सिंग पुढे म्हणाले, 15 वर्षात काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा आणि महिलांवरील अत्याचार आणि अपघात भरपूर प्रमाणात वाढलेत. देशात दर महिन्याला काँग्रेसच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत होते. ते कमी करण्याचे काम भाजपाने केले असंही ते म्हणाले. क्या यहाँ की सरकार कर रही थी? कैसे लोगों ने ऐसी सरकार को इतने समय तक जो बर्दाश्त किया? और यहां के बारे में जो मुझे जानकारी प्राप्त हुई है कि चुमूर में शायद यह अकेला जो है यह तहसील हेडक्वार्टर है, तालुका केंद्र है, जहां पर कि रेलवे स्टेशन नहीं है. अशोक जी, आप सांसद हैं और यदि महाराष्ट्र में हमारी सरकार बनती है, और महाराष्ट्र बनने बनाने की बात छोड़िए, आप इस मामले में पहल करिए कि चुमूर में भी एक रेलवे स्टेशन होना चाहिए और यहां से ट्रेनें गुजरनी चाहिए. और इसके लिए स्वयं मैं रेल मंत्री को कहूंगा कि अशोक जी नेटे की का जो आवेदन है उसे स्वीकार किया जाना चाहिए और यहां पर एक रेलवे स्टेशन निश्चित रूप से होना चाहिए. मुझे यह बतलाया गया कि यहां पर कोयले की माइंस है, कोयले की माइंस है. WCL यहां पर माइंस जो है काम कर रही है, लेकिन उसमें बाहर से लोग आकर काम कर रहे हैं. यहां के लोगों को रोजगार वहां उसमें नहीं मिल रहा है. यह हालत हो गई. कैसे चलेगा यह? बहनों भाइयों, इस सारे हालात को हम लोग बदलेंगे. और आज तो मैं आपसे यही अपील करने के लिए आया हूं कि आप लोगों ने केंद्र में तो हम लोगों की सरकार बना दी है, लेकिन अब महाराष्ट्र में भी हमारी सरकार बनाई है. मैं पिछली सभा में लोगों से अपील कर रहा था. मैंने कहा कि केंद्र में हमारी सरकार बनाकर, भाजपा की सरकार बनाकर आप लोगों ने कुर्ता तो हम लोगों को पहना दिया है, लेकिन केवल कुर्ता पहनकर यदि किसी आदमी को सड़क पर खड़ा कर दीजिए और नीचे कुछ ना हो तो उसकी क्या हालत होगी? तो केंद्र की सरकार भाजपा की बनाकर आप लोगों ने पहनकर यदि किसी आदमी को सड़क पर खड़ा कर दीजिए और नीचे कुछ ना हो तो उसकी क्या हालत होगी? तो केंद्र की सरकार भाजपा की बनाकर आप लोगों ने कुर्ता तो पहना दिया है, लेकिन महाराष्ट्र की सरकार बनाकर हम लोगों को पायजामा भी पहना दीजिए. यही अपील करने के लिए आप सबके बीच यहां पर आया हूं. और मुझे जानकर यह बेहद खुशी हुई और विशेष रूप से सुनने के बाद कि हमारे बंटी जो यहां के प्रत्याशी हैं, बंटी को मैंने पहली बार देखा था. बंटी नाम से ही जानते हैं ना? बंटी को मैंने पहली बार देखा था. यह नौजवान आदमी, और बोलते हुए भी मैंने पहली बार सुना है. और
बंटी को सुनने के बाद मैं विश्वास के साथ कह सकता हूं कि बंटी यदि चुनकर, खासदार बोलते हैं कि आमदार के रूप में चुनकर यदि आपने महाराष्ट्र की विधानसभा में भेजा तो आपकी क्षेत्र की समस्याओं को प्रभावी तरीके से विधानसभा में आवाज देने में बंटी कामयाब होंगे, ऐसा मुझे पूरा विश्वास और भरोसा है। इसलिए बहनों भाइयों, ज्यादा कुछ न कहते हुए मैं आप सबसे यही अपील करना चाहता हूं कि आप भाजपा के चुनाव चिन्ह कमल के फूल का बटन दबाइए और जैसे आपने दिल्ली ने स्पष्ट बहुमत के आधार पर सरकार बनाई है, वैसे ही महाराष्ट्र में भी स्पष्ट बहुमत के आधार पर सरकार बनाएं। यही निवेदन करते हुए आप सबको धन्यवाद देते हुए अपनी बात समाप्त कर। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। पुढील बातमी हदगावमधील। हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी 5 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा म्हणून विकासाचा डोंगर ही पुस्तिका काढली आहे व ती मतदारांच्या हाती देऊन मीच कसा चांगला आहे असे सांगितले। तरीही रेल्वे लाईनला जोडणारा हदगाव रोड रेल्वे स्टेशन ते तमसा जाणारा 13 किलोमीटर अंतराचा रस्ता मागील 20 वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तरीही त्यांनी मात्र विकासाचा निधीचा प्रमुख मार्गावर खर्च केला नाही। या रोडवरील येवली या गावातील लोकांशी थेट संपर्क साधला तेव्हा त्यांनी विद्यमान आमदारांच्या सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले जळगावकर यांच्या कामावर मोठीच नापसंती दाखवली आहे। 20 वर्षापासून खराब झालेल्या रस्त्यावरील डांबर पूर्णतः निघून जाऊन त्याच्या दगडांच्या गिट्टी उरल्या आहेत। या रस्त्याने बीमार व्यक्ती, गरोदर महिला यांना प्रवास करणे कठीण झाले असून या रोडवर विकासाचा एक पैसाही मागील 5 वर्षात खर्च झाला नाहीये। आणि जे आता जे विधानसभा निवडणूक चालू आहे तरी सगळ्याच पक्षाचे लोक मत मागायसाठी येतात आणि आम्हाला मत द्या म्हणतात, पण विकासाचा कोणताही मुद्दा आजपर्यंत घेतलेला नाही। रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न आतापर्यंतच्या आघाडी सरकारने सोडलेला नाही। आणि येणारे जे काही आता निवडणूक आहे 15 तारखेला, त्या दृष्टिकोनातून जे काही विकासाचे मुद्दे आहेत, आता ग्रामीण भागातले आरोग्य आहे, शिक्षण आहे, बेकारी आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, हे सोडवलेलं नाही आणि जे काही प्रश्न हे सरकार सोडवणार आहे आता येणार आणि माझ्या मतानं तरी शिवसेनेनं उचललेला आहे। आणि उद्धव साहेबांनी असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्याला आघाडी सरकारनं आतापर्यंत काही केलेलं नाही आणि इथून कर्जमुक्ती हे महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यासाठी आणि ते शिवसेनेनं उचललेलं आहे। माझ्या तरी मतानं आघाडी सरकार काढून आता येणारं शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे। त्याच्यामध्ये कसं आहे सर की जवळपास गेली 5 वर्षे काँग्रेसचं सरकार होतं, तर 5 वर्षामध्ये जवळपास त्यांनी बऱ्याच अशा जनतेला आश्वासन देऊन ठेवले होते की आमच्या गावी इथून 2 किलोमीटर अंतरावर बसवेश्वराचं मंदिर आहे, तर बसवेश्वराच्या मंदिराचा सुद्धा रोड करीन आम्ही आणि आष्टी रोड सुद्धा आहे इथून 4 किलोमीटर अंतर, ते सुद्धा रोड आणि पिंपळगाव सुद्धा इथून 4 किलोमीटर अंतराच्या दरम्यान रोड येते। तर असे काही 4-5 रोडाचे आश्वासन आमच्या काँग्रेस सरकारकडून आम्हाला आश्वासन दिलेले होते, तर यापैकी कुठलेही आश्वासन समजा पूर्ण झालेलं नाही। पूर्ण रस्ते जे आहेत ते पूर्ण रखडलेले आहेत, समजा त्याच्यामध्ये पूर्ण वाहतुकीचा हे प्रॉब्लेम, इतर बरेच काही प्रॉब्लेम आहेत समजा त्याच्यामध्ये आणि प्रवाशांना खूप त्याचा त्रास होतो। पहिला म्हणजे बांधकामाचं एक लोकसभागातून झालेलं आहे, परंतु त्याची कसं आहे पाईपलाईन जे वगैरे चांगल्या पद्धतीने झालेली आहे, निकृष्ट दर्जाची झालेली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी हे पिण्यासाठी चांगलं येत नाही। आमच्या गावामध्ये पाणी म्हणजे इतर सांडपाण्यासाठी येते, परंतु पाण्यासाठी म्हणजे पिण्यासाठी पाणी स्वच्छ भेटत नाही। त्यामुळे नाही का आमच्या गावातून सगळ्या जनतेचा रोष आहे की पाणी पिण्यासाठी चांगलं भेटलं पाहिजे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। एसएसटी रहाटी चेकपोस्टवर भोकर पोलिसांनी 9,90,000 रुपये जप्त केलेत। सकाळी 9च्या सुमारास फोर्ट फिगो कंपनीच्या कारने वारंगलहून बलसाडकडे जात असताना रहाटी चेकपोस्टवर गाडी तपासणीसाठी अडवली असता त्यामध्ये 9,90,000 एवढी रक्कम आढळून आल्यावर भोकर पोलिसांनी रक्कम जप्त करून चालक एम प्रकाश एम बाबूराव यासह गाडी ताब्यात घेऊन रोकड जप्त केली आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। महाराष्ट्रावर 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज झालंय। काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर उभा केलाय, मात्र राज्यात विकास का झाला नाही
सिंचनावर 70,000 कोटी खर्च झाले, पण शेतकऱ्यांच्या शेतात पाणी का पोचले नाही असा सवाल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला आहे. सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे शिराळाचे भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचार सभेत गडकरी बोलत होते. यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार संजय काका पाटील, सदाभाऊ खोत उपस्थित होते. महाराष्ट्राला 15 वर्षे लुटण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले असे सांगून गडकरी पुढे म्हणालेत, पहिल्या नंबरवरून महाराष्ट्र 6व्या नंबरवर नेण्याचे काम यांनीच केलंय. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत.